अन्यथा तिथं राक्षस राहतात. अरे मी लाडकी बहीण दिली, पॉर सोयऱ्याचं नाव नवऱ्याचं, ही कुठली पद्धत झाली म्हणा. आपल्याला गरज असल्यावर कुत्र पण गोंडा बोलतो, तुम्हाला माहितीये. तू व्यसनाला काय गोव्यात काय नारळाचं पाणीतून पोर येतं ते तू काय सांगतो मला. सासुरे वासियांना माझा नमस्कार. 6 वीरांची भूमी आहे, बरोबर ना? बरोबर. म्हणून सासुरे गाव आहे. मला खूप अभिमान वाटला या गावात येताना. मी यायचे बऱ्याच वेळा, काही नातेवाईक आहेत. आज या मंचावर सर्व उपस्थित इथल्या बऱ्याच गावांचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्मान्य नागरिक, सर्व महिला इतका वेळ थांबल्यात बघूनच मला आश्चर्य वाटलं. आज या गावच्या नातीचा तुम्हाला अभिमान आहे, भाचीचा अभिमान आहे. भगवान दादा जे आहेत ते तुमच्या सापगावचेच, म्हणजे तुमच्या गणातले आहेत. आणि तुमच्या गटात सुनीताताई भोसले तुमच्यासाठी उभे आहेत. मला काही गोष्टी बोलायच्यात, मी अशीच म्हणून मी इथं आले. मला महिलांशी बोलायच्यात. एक आपलं सुभाषित आहे, यत्र नारीस्य पूजते तत्र वसंती देवता. म्हणजे जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथंच देवता राहते, अन्यथा तिथं राक्षस राहतात. रामायणाची साक्ष आहे. इतके वर्ष जे आपले धर्मग्रंथ आहेत, सीतेला त्रास दिल्यावर रावणाची अवस्था काय झाली होती ते तुम्हाला माहिती आहे. आपल्यातला रावण आपल्याला नको. एक असते गोष्ट बघा, मी बऱ्याच वेळा ऐकते, मला गरज नाही मतांची. कोणतरी म्हणतो म्हणजे कोण आहे माणूस, त्याला मोठं करण्याचा अर्थ नाही. मी सोशल मीडियावर फारशी नसते. परवा मी फेसबुकवर कमेंट वाचल्या, अमक्या अमक्याला पैसे दिले. आता महेश दादा पैसे द्यायचे विसरले, तर महेश दादा पैसे विसरलेत, अमक्या अमक्याने दिले. अरे तुला आता पैसे द्यायचे सुचले का? अख्खं जग कोरोनाग्रस्त होतं. आईला मुलगा विचारत नव्हता, बाप मुलाला विचारत नव्हता. या अवस्थेमध्ये एक मसीहा अंधारात मशाल घेऊन उठला, त्याचं नाव आहे महेश दादा. त्या कोरोनाग्रस्तांसाठी जेव्हा महेश दादांनी 4 कोविड हॉस्पिटल हे एक्सेलच्या जवळच काढलं होतं, तर 1 रुपयाचं अन्नदान सुद्धा ह्या कोण दतिंग मांडणाऱ्यानं दिलं नव्हतं. तेव्हा तुझा पैसा कुठे गेला होता? तेव्हा तुझा पैसा कुठं होता? तू किती कोरोना पेशंट जगवलेस? तू कितींना अन्न दिलंस? माणसाची वृत्ती आपल्या म्हणजे माणसाच्या संकटात कळते. आपल्याला गरज असल्यावर कुत्र पण गोंडा बोलतो, तुम्हाला माहिती आहे. अरे मी लाडकी बहीण दिली, पॉर सोयऱ्याचं नाव नवऱ्याचं, ही कुठली पद्धत झाली म्हणा. तू विकास करताना म्हणतो माझ्याकडे अजून काही नाही पद, मी विकास केला नाही. लाडकी बहीण कुठनं आणलीस? स्वतःचं स्वतः म्हणा, लोकांचं पण माझं, स्वतःचं पण माझं. हे कुठलं ठेवलंय तुझं? ही कुठली पद्धत? एक तर बायकांना बोलायची अक्कल नाही तुला, तरुणांना सांभाळायची अक्कल नाही. तू काय पद्धतीनं मी व्यसन करत नाही पण दुसऱ्यांना लावतो ना. माझ्या बहिणी, आपल्या आई बहिणींच्या पोरांना कशाला लावतो तू व्यसनाला? काय गोव्यात काय नारळाचं पाणीतून पोर येतं ते तू काय सांगतो मला. या ज्या पद्धती आहेत, ही जी कुटील वृत्ती आहे, ही कुटील नीती आहे, ही आपल्याला थांबवायची आहे. ही सामान्य घरातली सरपंच झालेली मुलं आहेत. प्रत्येक महिलेला इच्छा आहे मी कधीतरी सदस्य व्हावं, कारण माफकच्या पैशामध्ये, अगदी थोड्याशा नसलेल्या पैशामध्ये सुद्धा आपण राजकारण करू शकतो. आंबेडकरांचं एक वाक्य आहे बघा, की तरुणांच्या हातात, सुशिक्षित तरुणांच्या हातात आपला देश द्यायचा आहे, तरच, नाहीतर अंगठे बाजूरांच्या हातात देश जाईल. आता मी त्याच धर्तीवर एक सांगते की जो खरंच सभ्य आहे त्याच्या हातात आपला देश द्या, त्याच्यात आपली जेडपी आणि पंचायत समिती द्या. की सामान्य घरातला मुलगा की ज्याला पैसे खर्च न करता निवडून येता येतं, तोच तुमचे प्रश्न मांडू शकतो. नाहीतर मला गरज नाही म्हणत निघून जातो. मी या गावची तर संस्कृती बघितली, अतिशय सुसंस्कृत माणसं आहेत. आज धामणेर गावची लेक जेव्हा इथं रडते, जेव्हा एक स्त्री रडते, तेव्हा तिथं नक्की शाप लागतो, चांगलं होत नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्या मतदारसंघातली लक्ष्मी तुम्ही रडवता, वाट बघा आता तुम्हाला कोण मत देत नसतं म्हणावं. एकदा बायका चिडल्या की काय असतंय सगळ्यांना माहिती आहे, तळतळाट लागतो बायकांचं.
माझं टाळकं फिरलं सुनीताताई रडल्यावर म्हणून मी इथं आले. मला सहनच झालं नाही ती पोरगी रडलेली. अरे तुम्ही राजकारण करा पण समाजकारण करा, चांगल्या पद्धतीनं करा. आज मनोज दादा करतात तसं करा, आज महेश दादा करतात तसं करा. कुठली तरी 2 बाटल्या देऊन त्यांना फेसबुकवर बोलायला लावायचं. आता महेश दादा मदत देत नाहीत. पैशाची मदत ही मदत असते. माकणारे कोणात झोपलावतात का कोरोनात? का कळलं नाही तुला की 2 लोक जगवावी? आज 28,800 रुग्ण महेशदादांनी बरे केलेत. काय दत्ता दादा माहिती आहे ना, तुला झोपू दिलं नव्हतं मी. रात्री फोन करायचा दत्ता दादा आमचा की ताई 4 पेशंट आहेत एकंब्याचे. सगळ्यात जास्त एकंब्यातले पेशंट बरे केलेत, तेही विनामूल्य. मनोज दादांनी त्यामध्ये प्रचंड मदत केली आहे. आता एक जल नाही तर काही नाही कोणतरी सरपंच म्हणाले, हा विषय जाऊ दे आता. तर मनोज दादा आणि महेश दादा आपल्याला पाणी देणार आहेत. शाश्वत विकास जर करायचा असेल तर योग्य माणसांच्या मागे जा. ज्या माणसाच्या मागे काळं कुत्र नाही, नुसता पैसा पैसा नुसता दाखवायला असा. त्या पैशाला करायचंय काय? आज गेला पैसा. कुठं जर काय आग लागली काय राहतं? पैसा आणि काय तुमचं नाव राहतं, तुमची संस्कृती राहते. तर एकच सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही संस्कृती बघा, तुम्ही संस्कार बघा आणि त्या माणसाच्या मागे जा. आज 2 आमदार करतील ते कुणीही करू शकणार नाही. आज या गणातल्या आणि गटातल्या लोकांना पुन्हा एकदा विनंती आहे की खीच के ताण, खूप ताकदीनं आपल्याला धनुष्यबाणाला निवडून द्यायचंय. मी महेश दादांच्या वतीनं तुम्हाला सांगते आणि मनोज दादांच्या वतीनं सांगते की कुठलाही निधी तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. आपल्या सुनीताताई आणि भगवान दादा त्यांना लोकल परिस्थिती माहिती आहे. पंचायत समितीच्या वतीनं महिलांना माहिती आहे तुम्हाला काय लागतं. शिलाई मशीन लागते, तुम्हाला पिकोफॉल मशीन लागते, स्प्रे पंप असतात शेतातले, कडवा कुट्टी मशीन्स असते. या पंचायत समितीमार्फत अखंड म्हणजे अनंत सोयी आहेत. तर त्या भगवान दादा पोहोचवतील. नोकऱ्या असतील, झेडपी मार्फत जे काय तुम्हाला ज्या काय मिळणाऱ्या योजना आहेत त्या सुनीताताई पोहोचवतील. एवढंच मी सांगते, पुन्हा एकदा हक्कानं सांगते. आणि आपल्या नेत्याकडून एकच अपेक्षा असते आपल्याला विकासाची. अशा फेकलेल्या लाचारीच्या पैशाची गरज नाही म्हणावं मला. जो माणूस समाजामध्ये शो करून पैसा वाटतो तिथंच त्याची वृत्ती कळते. त्यामुळे त्या माणसाला त्याची जागा दाखवायची गरज आहे. भगवानाला बरोबर आहे ना? तर दाखवणार ना जागा. पुन्हा एकदा माझं एवढं बोलणं, माझा घसा बसला. तुम्ही तन्मयतेनं ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया तुला.